हॅलो फ्रेंड्स, हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण यामध्ये मी ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टरमधील बोर्डमध्ये जे प्रश्न विचारले आहेत ते आज घेतले आहेत. तुमच्या बोर्डमध्ये 2020, 2019, 2018, 2017 यामध्ये कोणकोणते प्रश्न ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टरचे होते ते आज आपण पाहणार आहोत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे तुम्ही एकदा जरूर पाहावे म्हणजे तुम्हाला अंदाज लागेल की कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे बोर्ड एक्झाममध्ये विचारतात. आणि समजा तुम्ही हे 4 वर्षाचे क्वेश्चन केले तरी तुमचा 50 ते 60% क्वेश्चन हे रिपीटच होत असतात. म्हणजे थोडे क्वेश्चनमध्ये फरक असतात, नाही तर त्याच पॅटर्नचे क्वेश्चन असतात. तर चला आता आपण पाहूया. हा 2020 बोर्ड एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहेत. आता पहिला प्रश्न आहे 2 मार्क्ससाठी. फाइंड सेकंड अँड थर्ड टर्म ऑफ ॲन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन हुज फर्स्ट टर्म इज -2 अँड कॉमन डिफरन्स इज -2. म्हणजे सिम्पल आपल्याला इथे काय सांगितले, सेकंड आणि थर्ड टर्म फाइंड करायला सांगितले आहे. आणि ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनची सेकंड आणि थर्ड टर्म फाइंड करायला सांगितली आहे. त्याची फर्स्ट टर्म आहे -2 आणि डिफरन्स आहे -2. म्हणजे आता आपण फर्स्ट टर्मला T1 म्हणू शकतो, माहिती आहे तुम्हाला. आता आपण सेकंड टर्म कशी फाइंड करतो आपण ते पाहिले. म्हणजे काय करतो आपण फक्त T2 काय करतो, जी त्याच्या अगोदरची टर्म प्लस D. त्याच्या अगोदरची टर्म किती आहे -2 आणि मायनस काय होणार, प्लस मायनस काय होणार मायनस, म्हणजे आलं -4. आता T3 कसं आपण फाईंड करणार, T3 फाईंड करणार आपण त्याच्या अगोदरची टर्म प्लस D. म्हणजे आपल्याला काय मिळेल -4 प्लस मायनस काय होणार मायनस, म्हणजे -6. म्हणजे आपण लिहू शकतो नेक्स्ट 2 टर्म्स इज -4 अँड -6. अशा प्रकारे हा तुमचा पहिला क्वेश्चन होता. आता आपला दुसरा क्वेश्चन होता तुमच्या 2020 बोर्डमधील. आपल्याला दिले होते फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आर 6 अँड 3 रिस्पेक्टिवली. आणि आपल्याला सांगितलेलं फाईंड S27. म्हणजे आपल्याला काय दिलेलं घेऊन आपल्याला दिलेलं ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आपले 1. त्यामधील फर्स्ट टर्म आहे 6, म्हणजे ए दिला आहे आपल्याला 6 आणि आपल्याला डिफरन्स किती दिला आहे, कॉमन डिफरन्स दिला आहे 3. मग आपल्याला काय सांगितलं फाईंड S27 हे आपल्याला फाईंड करायला सांगितले. मग आपल्या इथं एन किती आहे 27. जेव्हा आपण सम फाईंड करतो ते आपला फॉर्म्युला काय, SN इज इक्वल टू n/2 2a प्लस n-1 इंटू D. आता यांच्या ठिकाणी आपण 27 पुट करणार. फक्त फॉर्म्युलामध्ये आपण जे व्हॅल्यू काढल्या त्या आपण फक्त पुट करणार. ए किती आपला 6 प्लस 27 -1 आणि D किती आपला 3. आता सिम्पल तुम्ही काय करू शकता, 27/2 ॲज इट इज लिहा. 2 गुणिले 6 किती असते 12 अधिक 27 किती असणार 26 गुणिले 3, 27/2 12 प्लस 78. मग आपल्याला किती मिळेल, सिम्पल त्यातून पाहू शकता 27 भागिले 2 78 अधिक 12 किती असणार 90. आता ही मल्टिप्लिकेशन आहे, तुम्हाला माहिती आहे. आता काय करू शकतो, ह्याला भाग घालू शकतो. 2 चौक 8 आणि 1 राहिले, 1 आणि 0 10, 2 5 10. म्हणजे आपल्याला काय मिळेल 27 गुणिले 45. म्हणजे आपला ॲन्सर काय मिळेल 1215. म्हणजे सम ऑफ S27च्या टर्मची सम किती असणार आहे 1250. अशा प्रकारे तुमचा दुसरा क्वेश्चन होता. हा क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी विचारला होता. तुम्ही पाहू शकता की पॅटर्न कसा आहे, सिम्पल पॅटर्न आहे. फक्त तुम्हाला दिलेल्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. तर चला आता तिसरा क्वेश्चन पाहूया. आता हा तुमचा तिसरा क्वेश्चन होता. हा किती मार्क्ससाठी विचारला, 2 मार्क्ससाठी बोर्ड 2020मध्ये विचारला होता ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टरचा. आता हे प्रश्न काय, डिसाईड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज ॲन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन, इफ सो फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. म्हणजे सिम्पल क्वेश्चन काय आहे, म्हणजे तुम्ही डिसाईड करा. म्हणजे काय नाही, तुम्हाला काय नाही दिलेले सिक्वेन्स हा ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का ते तुम्ही डिसाईड करा. आणि जर तो ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल तर त्याचे 20वे पद काढा. सिम्पल आपल्याला ह्याला म्हणूया आपण T1, ह्याला T2, ह्याला T3, ह्याला T4, ह्याला T5, ह्याला T6 आणि T7. आता सिम्पल तुम्हाला माहीतच आहे. आता आपण ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन कशा म्हणतो, ज्यावेळी डिफरन्स कॉमन येतो ना त्यावेळी त्याला म्हणतो ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग आता तो आपण कसं फाईंड करणार, T2 - T1. आता T2 किती आपला -5 आणि मायनस काय होणार प्लस, म्हणजे आले 7. तुम्ही आता एकदा काढू शकता T3 - T2.
T3 किती आपला 2 आणि मायनस मायनस होणार प्लस म्हणजे 5 7 आले. आता D इज इक्वल टू T4 मायनस T3. आता T4 किती आपला 9 मायनस T3 काय 2 म्हणजे झाला 7 म्हणजे डिफरन्स कॉन्स्टंट आहे. डिफरन्स 7 इज अ कॉन्स्टंट. Hence given sequence arithmetic progression हे तुम्ही सरळ लिहू शकता. आता सिंपल आपल्याला काय करायचं आहे T20 टर्म फाईंड करायचं आहे. आपण टर्म फाईंड करायचं आपलं फॉर्म्युला काय आहे A+n-1D. इथे आपल्याला A दिला आहे -12, D दिला आहे आपला 7 आणि n किती आपला 20. सिंपल आपण यामध्ये व्हॅल्यू पुट करणार. T20 A आपला आहे -12 प्लस n केला 20 मायनस 1 इंटू D किती आपला 7. असं सिंपल तुम्ही पाहू शकता -12 अधिक 19 गुणिले 7. आता इथे काय मिळालं आपल्याला -12 अधिक 133 म्हणजे 19 133 आहे म्हणजे याचं मिळेल 121. म्हणजे आपण T20ची सम काढेल ना ती आपल्याला असणार आहे 121. अशा प्रकारे हे तुमचे आन्सर असणार आहे. तर चला आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. आता हा तुमच्या बोर्ड 2020 हा तुमचा 1/4 क्वेश्चन होता ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टरमध्ये 3 मार्क्ससाठी. हा क्वेश्चन काय आहे इन ॲन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन द सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 27 अँड देअर प्रोडक्ट इज 504. फाइंड द टर्म. आणि आपल्याला टर्म दिल्या होत्या A-D A आणि A+D. ही त्यांनी काय सांगितली की आपल्याला 3 टर्म दिल्या त्या आणि त्यांची सम आहे 27 आणि त्यांचा मल्टिप्लिकेशन आहे 504. तर त्या आपल्याला टर्म फाइंड करायला सांगितले. आता सिंपल तुम्ही काय करू शकता गिवन कंडिशन 1. आता कंडिशन 1 आपल्याला काय दिलं इन ॲन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन द सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज 27. म्हणजे ह्या 3 पदांची बेरीज आहे 27. म्हणजे काय करू शकतो आपण A-D प्लस A+D इज इक्वल टू 27. आता इथे तुम्ही पाहू शकता की डीला डी कॅन्सल होईल A म्हणजे काय 3A इज इक्वल टू 27. मग आपल्याला A मिळाला इथे पाहू शकता 27/3 म्हणजे हे आपल्याला मिळाला 9. आता कंडिशन 2 कंडिशन 1 आहे आपली. आता कंडिशन 2. आता कंडिशन 2 काय आपली देअर प्रोडक्ट इज 504. म्हणजे ज्यावेळी आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन करतो ना त्यावेळी आन्सर येते 504. म्हणजे आपण काय करणार A-D इंटू A+D इज इक्वल टू 504. आज सिंपल तुम्ही काय करणार एच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करणार 9-D ए ठिकाणी 9 आपण फक्त पुट करणार 9+D इज इक्वल टू 504. आज सिंपल काय करणार 9-D इंटू 9+D. आता ही मल्टिप्लिकेशन आहे तिकडे गेलं का डिव्हिजन 504/9. आता तुम्ही काय करू शकता आता हे तुम्हाला माहीत आहे 9² - D² इज इक्वल टू हे किती आपले येईल. आता इथे आपण ज्यावेळेपर्यंत भाग करू त्यावेळी 9-5-45 आणि 9-54 मिळालं आपलं 56. आता 9चा स्क्वेअर किती जातो 81 - D² इंटू 56. आता सिंपल काय करू शकता D² इज इक्वल टू 56 - 81. आता तुम्ही काय करणार आता सिंपल काय करणार इथं जे आपल्याला ही दिले टर्म दिले ना त्यामध्ये आपण सिंपल काय करू शकतो आता वजाबाकी आपल्याला मिळेल D² इज इक्वल टू -25. आता सिंपल मायनस गेले D² इज इक्वल टू 25 म्हणजे D किती आहे आपला +-5. म्हणजे आपल्याला A किती मिळाला A मिळाला 9 आणि D मिळाला 5 आणि -5. आता सिंपल आपण काय करणार आता घेऊन टर्म काय आपल्या A-D A आणि A+D असं सिंपल यामध्ये व्हॅल्यू पुट करणार फॉर A इज इक्वल टू 9 आणि D इज इक्वल टू 5. हे पहिल्यांदा आपण करूया. आता Aच्या ठिकाणी 9 पुट करूया आणि Dच्या ठिकाणी 5 पुट करूया. सॉरी मग आपल्याला टर्म काय मिळाल्या 4, 9 आणि 14 हे आपल्याला 3 टर्म मिळाल्या. आता सिंपल कशासाठी करूया फॉर A इज इक्वल टू 9 आणि D इज इक्वल टू -5. आता सिंपल मायनस काय होणार प्लस 9 ॲड जाणार. आता इथे काय मिळणार 9 प्लस इंटू मायनस काय असते मायनस म्हणजे आपल्याला काय मिळेल 14, 9 आणि 4. मग अशा प्रकारे आपल्याला ह्या टर्म मिळतील. आता हे आपल्याला आले आन्सर बरोबर आहे काही पाहिजे असले तर तुम्ही दिलेल्या समजा आता आपल्याला काय याचं मल्टिप्लिकेशन केलं काय केलेलं A-D A+D आपण त्यावेळी बेरीज केलं किती येतं 27. सिंपल यामध्ये व्हॅल्यू पुट करूया
एच्या ठिकाणी 9 पुट केले, डीच्या ठिकाणी 4 पुट केले, नंतर एच्या ठिकाणी 9 पुट केले, परत 9 पुट केले आणि तर डीच्या पण सॉरी डीची व्हॅल्यू काढलेली -5 सॉरी. आता जेव्हा आपण ही करेल -5 मायनस केले म्हणजे काय आन्सर 27. म्हणजे आपण काढले आन्सर बरोबर आहे हे आपल्याला कळते. अशा प्रकारे आपण हा एक्झरसाइज आपण 2020चे बोर्डचे क्वेश्चन सॉल्व्ह केले. आता आपण 2019मध्ये बोर्ड एक्झाममध्ये जे ॲरिथमेटिक प्रोग्रेशन या चॅप्टरमध्ये महत्त्वाचे प्रश्न आहेत, म्हणजे बोर्ड एक्झाममध्ये जे प्रश्न विचारले आहेत ते आता आपण पाहणार आहोत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत कारण हेच प्रश्न सर्व रिपीट होत असतात. ज्यावेळी तुम्हाला पेपरचा फॉर्मॅट कळेल त्यावेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तुमची प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला सोपे पडेल. तर चला आता आपण पाहूया. आता यामध्ये पहिला क्वेश्चन होता 2019च्या बोर्ड एक्झाममध्ये 1 मार्कसाठी हा पेपर आहे. क्वेश्चन आहे काय क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेट इन ॲन ॲरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे आता चूज द करेक्ट म्हणजे त्यामध्ये काय दिले नाही, इन ॲन ॲरिथमेटिक प्रोग्रेशन 2 -2 -6 आणि -3 फाइंड कॉमन डिफरन्स. या एक MCQ टाईप क्वेश्चन होता आणि सांगितले होते की आपले एक सिक्वेन्स दिला होता आणि सांगितले होते की याचा डिफरन्स किती आहे. आता आपण काय करू शकतो, या T1 = 2, T2 = -2, T3 = -6 आणि T4 = काय -10. आता आपण डिफरन्स काय कसं काढतो, दुसऱ्या पदातून पहिले पद वजा करतो म्हणजे T2 - T1. आता T2 किती आपला -2 आणि मायनस काय होणार, आता ही -2 राहणार म्हणजे काय आपला डिफरन्स आला 4. तुम्ही ह्या पदासाठी पाहू शकता म्हणजे आपले आन्सर आले ए. हा सिंपल. आता तुमचा दुसरा क्वेश्चन काय होता, क्वेश्चन काय आहे इथे सांगितलं आहे की फर्स्ट टर्म ऑफ ॲरिथमेटिक प्रोग्रेशन आर 12 अँड 4 इज अ कॉमन डिफरन्स रेस्पेक्टिव्हली. इफ T = 96 देन फाइंड n. सिंपल आपल्याला इथे दिले एक ॲरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, त्यामध्ये आपल्याला काय दिले सोल्युशनमध्ये काय करू आपण गिव्हन दिले आपल्याला. आता गिव्हन आपल्याला दिले A = 12 आणि कॉमन डिफरन्स दिला आहे 4 म्हणजे काय दिलं 4 आणि आपल्याला T किती दिला आहे 96 आणि आपल्याला फाइंड करायचं आहे n. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला गिव्हन. आता आपल्याला एक Tnचा फॉर्म्युला काय माहिती आहे, A + n - 1 × D. आता लास्ट टर्म किती आपली 96. आता A किती आपल्याला 12 n - 1 आणि D किती आपला 4. आता काय करू आपण, जे आपण 96 आता ही आता आधी तिकडे काय वजा होईल मग ते काय n - 1 × 4. आता 96 - 12 किती असते 84 n - 1 × 4. आता काय सिंपल होईल n - 1 आपण काय करूया 84ला आता ही 4 इथे काय मल्टिप्लिकेशन तिकडे काय करू डिव्हिजन 84/2. आता काय करू 4 × 4 4 × 2 8 आणि 4 × 4 म्हणजे आपल्याला काय मिळेल n - 1 × 21. आता काय होईल आपलं ही -1 इकडे आहे तिकडे काय अधिक होईल 21 + 1 म्हणजे आपलं n किती मिळाला 22. अशा प्रकारे आपण यांचे आन्सर फाइंड केले. हा क्वेश्चन तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये 2019ला 2 मार्क्ससाठी आलेला होता. तर चला आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. आता हा एक क्वेश्चन तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये विचारला गेला होता. फाइंड द सम ऑफ द नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 140 डिव्हिजन बाय 4. म्हणजे 1 ते 140 जी पद आहेत ना त्यामध्ये 4ने भाग जाणाऱ्या संख्येची आपल्याला ही करायची आहे बेरीज. मग इथे काय करू शकता सोल्युशनमध्ये काय आपण गिव्हन. आता गिव्हन आपल्याला काय दिले नाही 1 ते 140 म्हणजे पहिले पद असणार आपल्याला 4 परत आपलं 8 12 16 आणि लास्ट टर्म आपली किती असणार आहे 140 ही लास्ट टर्म असणार आहे. आता सिंपल आपल्याला फाइंड करायचं आहे 4ने भाग जाणाऱ्या संख्या फाइंड करायची आहेत. म्हणजे आता सिंपल आपण काय करू शकतो आपल्याला A दिला आहे आपला 4 D पण आपल्याला दिला आहे 4 कारण 8 - 4 किती असणार आहे 4. नंतर लास्ट टर्म आपली 140. मग आपल्याला काय फाइंड करायचं आहे Tn फाइंड करता येईल. हा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी तुमच्या एक्झाममध्ये. सिंपल आपला फॉर्म्युला माहिती आपल्याला Tn = A + n - 1 × D. आता Tn आपला किती आहे 140 A आपला 4 + n - 1 आणि D आपला 4. आता तिकडे गेलो 4 140 - 4 बरोबर n - 1 × 4. आता 140 - 4 किती असणार आहे 136. आता n - 1 × 4 ॲज इट इज राहील. आता 4 इथं मल्टिप्लिकेशन तिकडे गेल्यावर डिव्हिजन होईल 136/4 = n - 1. आता सिंपल तुम्ही काय करू शकता आता 4 त्रिक 12 आणि 4 × 16 म्हणजे आपल्यामध्ये 34 n - 1 = 34.
आता मायनस इकडे आहे तिकडे काय होईल प्लस, म्हणजे आपलं एम एला 35, म्हणजे 4ने भाग जाणाऱ्या 1 ते 140मध्ये किती संख्या असतील 35. अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन होता. तर चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता हा क्वेश्चन काय आहे, फाइंड द टर्म्स T19 ऑफ द ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे आपल्याला इथं 19वी टर्म फाइंड करायचे आहे आणि इथं आपल्याला ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन दिले. आपण काय करणार सोल्युशन. हा सुद्धा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये 2019मध्ये आला होता. आज सिम्पल तुम्ही काय करणार ए इज इक्वल टू 7, कारण ते पहिले पद आहे 7. आता डिफरन्स कसा फाईन करणार, 13 - 7 घेताना 6, 19 - 13 घेताना 6, म्हणजे डिफरन्सला 6. आणि आपला एन किती आहे 19, आणि आपल्याला फाईन करायचं आहे T19. सिम्पल आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, Tn इज इक्वल टू ए प्लस n - 1 इंटू डी. आता एनच्या ठिकाणी काय करणार 19, ए किती आपला 7 प्लस 19 - 1 आणि डी किती आपला 6. T19 इज इक्वल टू 7, 19 - 1 18 इंटू 6, 18 इंटू 6 जाते 108. मग आपल्या फायनलमध्ये म्हणजे आपल्या याचे 19 पद असणार आहे 115. अशा प्रकारे 2019 बोर्डमध्ये तुमचे हे क्वेश्चन होते. आता आपण 2018मध्ये बोर्ड एक्झाममध्ये ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टरमध्ये कोणकोणते महत्त्वाचे क्वेश्चनमध्ये बोर्ड एक्झाममध्ये कोणकोणते प्रश्न विचारले होते ते आता आपण पाहूया. आता पहिला क्वेश्चन होता 1 मार्क्ससाठी होता, फाइंड नेक्स्ट 2 टर्म्स ऑफ ॲन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे आपल्याला 4, 9, 14 यापुढील 2 टर्म फाइंड करायला सांगितले होते. आता आपले T1 किती आहे 4, T2 आहे आपला 9, T3 आपला 14. आपल्याला फाइंड करायचा T4 आणि T5. आपल्याला माहीत आहे की आपण ज्यावेळी आपण काय करतो नेक्स्ट टर्म फाइंड करतो त्यावेळी काय करतो त्याच्या अगोदरची एक टर्म आणि काय करतो डी ॲड करतो. म्हणजे आपल्याला एक आहे T3 40 आणि डी किती आपला सिम्पल आपला डी आहे 5, मग आपलं किती झाले 19. आता T5 तसं करणार, म्हणजे त्याच्या अगोदर टर्म काय असणार T4 प्लस डी. आता T4 किती आपला 19 प्लस 5 इज इक्वल टू 24, म्हणजे नेक्स्ट 2 टर्म्स असणार आहे 19 आणि 24. अशा प्रकारे तुम्ही ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या नेक्स्ट 2 टर्म फाइंड केल्या. हा क्वेश्चन एक मार्क्ससाठी तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये होता. आता दुसरा क्वेश्चन होता, फाइंड n इफ द n टर्म ऑफ द फॉलोइंग ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन T इज इक्वल टू 60T. म्हणजे आपल्याला सांगितले की n टर्म फाइंड करा, त्यात म्हणजे ह्याची आपली n टर्म फाइंड करायची आणि शेवटची टर्म ती आपली 68. म्हणजे आपला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. गिव्हन मतलब काय करणार, गिव्हन काय करणार सोल्युशन आपली गिव्हन आपलं काय ए इज इक्वल टू 5, म्हणजे फर्स्ट टर्म 5 आहे. आता डिफरन्स किती आहे 8 - 5 3, 11 - 8 3, 14 - 11 3, मग डिफरन्स आहे आपला 3 आणि लास्ट टर्म आपली 68 आणि आपल्याला फाइंड करायचा आहे n. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे की Tn इज इक्वल टू ए प्लस n - 1 इंटू डी. आता यांच्या ठिकाणी काय पुट करणार 68, याच्या ठिकाणी 5 68 आहे म्हणजे यांच्या ठिकाणी काय पुट करणार एन आपल्याला फाइंड करता आहे. डी आपल्या किती 3. असं आपण काय करू शकतो इथं इथं प्लस चिन्ह आहे. आता हे 5 इकडं अधिक तिकडे गेलं का वजा 68 - 3, 68 - 5 n - 1 इंटू 3. आता 68 - 5 किती असणार आहे 63 n - 1 इंटू 3. आता 3 इथे मल्टिप्लिकेशन तिकडे काय डिव्हिजन 63/2 n - 1, 3 2 6 आणि 3 1 3, n - 1 काय आपला 21. आता काय होईल इथं मायनस आहे तिकडे काय अधिक होईल 21 + 1, म्हणजे आपल्याला काय मिळेल n आपल्याला मिळालेला 22. अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन 2018मध्ये बोर्ड एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी होता. क्वेश्चन कोणतेच अवघड नाहीत, फक्त आपल्याला दिलेल्या फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायचा. आपल्याला फॉर्म्युला सुद्धा पार्ट लगेच होतात. तर चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी विचारला होता 2018मध्ये. काय सांगितले होते, फॉर एन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन फाइंड S7 इफ ए इज इक्वल टू 5 अँड डी इज इक्वल टू 4. आता सिम्पल आपण काय करणार गिव्हन आपल्याला काय दिले, गिव्हन आपल्याला दिलं आहे आपल्याला ए इज इक्वल टू 5 आणि डी इज इक्वल टू 4. आता S7 आपल्याला फाइंड करायला आहे. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, आता आपल्याला एसएनचा फॉर्म्युला माहिती. एसएनचा फॉर्म्युला काय असतो n/2 2a प्लस n - 1 इंटू डी. सिम्पल एनच्या ठिकाणी आपली व्हॅल्यू किती आहे n आपला आहे 7. आता फक्त आपण व्हॅल्यू पुट करूया.
यस 7 2 इंटू 5 प्लस एन किती आपला 7 - 1 आणि डी किती आपला 4. मग सिंपल आपण व्हॅल्यू पुट केल्या 7/2 2 इंटू 5 किती असते 10 प्लस 7 - 1 किती आहे 6 प्लस 6 इंटू 4 यस 7/2 10 प्लस 6 इंटू 4 किती असते 24. आता सिंपल काय करून आपण ॲडिशन करणार यस 7 = 7/2 10 प्लस 24 किती असते 34. आता काय करणार आपण बे के बे आणि बेसाठी 14 म्हणजे आपल्याला काय मिळेल यस 7 = 7 × 17 म्हणजे आता ह्याचा आन्सर किती मिळेल 17 किती असते 119 म्हणजे अशा प्रकारे यस 7 आपण फाईंड केला. काय फाईंड केला यस 7 = 119. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता हा तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन काय आहे हा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला होता 2018 हा क्वेश्चन काय आहे इफ द 9th term of an arithmetic progression is a 0 then prove that the 29th term of is a double of 19th term. म्हणजे ते सांगितलं होते की 9वे पद हे अॅरिथमॅटिक प्रोग्रेशन 0 आहे तर तुम्ही प्रूव्ह करा की 19वे पद हे डबल आहे 19च्या. आता सिंपल काय करणार सोल्युशनमध्ये घेऊन काय आपलं T9 = 0 आहे आपलं आणि आपल्याला प्रूफ काय करायचं आहे T29 टर्म आहे का नाही ती T19च्या डबल आहे हे आपल्याला प्रूफ करायचे आहे. तर चला आता आपण प्रूफ करूया. सपोज A इज अ फर्स्ट टर्म आणि D आपला कॉमन डिफरन्स. आता सिंपल तुम्ही काय करू शकता आपल्याला काही दिले घेऊन T9 = 0 पण आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे का आपण Tn = A + n - 1 इंटू D. आता आपण ह्याला आपण इथे कसं लिहू शकतो फक्त आपण यांच्या ठिकाणी 9 पुट करूया T9 = A + 9 - 1 आणि D. मग आपल्याला काय मिळेल A + 8D आणि आपला T9 किती आहे 0. T9 = 0 फक्त ह्यामध्ये आपण 0 पुट केली आणि A + 8D झालं. याला आपण इक्वेशन द्या 1. आता आपल्याला आता T29 आपण ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करूया फक्त यांच्या ठिकाणी 29 पुट करूया A + 29 - 1 इंटू D. आता आपल्याला काय मिळाला A + 28D. आता आपण T29 आपण कसं लिहिलं A + 28D सिंपल काय केलं 29 - 1 सिंपल या फॉर्म्युलामध्ये आपण काय केलं Tnच्या व्हॅल्यू पुट केली मग आपल्याला काय मिळेल A + 28D = T29. आता सिंपल आपण ह्याला कसं लिहू शकतो A + 8D + 20D = T29. आता A + 8D किती आपला 0 इथे आपण सुरुवातीला पाहिलं आहे. मग सिंपल काय राहिलं T29 = 20D. मग आता सिंपल आपण काय करणार आता आपल्याला काय दिले नाव T19 काय आपलं T19 आपण कसं लिहू शकतो A + 18D सिंपल या फॉर्म्युलामध्ये आपण काय केलं यांच्या ठिकाणी 19 पुट केले मग आपल्याला काय मिळेल A + 80D. आता ह्याला आपण कसं लिहू शकतो A + 8D + 10D. आता आपल्याला माहिती आहे A + 8D किती आपला 0 असं सिंपल आपण काय करणार T19 = 0 + 10D मग T19 आपल्याला मिळाला 10D. असं सिंपल आपण काय करणार आपल्याला दोन्ही मल्टिप्लाय करूया मग आपल्याला मिळेल T29 = 20D. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रूफ काय झाले आपले हे आपल्याला प्रूफ करायचे होते. अशा प्रकारे आपण हे प्रूफ केले. अशा प्रकारे हे सर्व क्वेश्चन तुमच्या बोर्डमध्ये 2018 होते. आता आपण 2017 बोर्ड एक्झाममध्ये ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टरमधील कोणकोणते क्वेश्चन विचार होते ते आपण सोल्व करणार आहोत. आता हा पहिला 1 मार्क्ससाठी क्वेश्चन होता स्टेट वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज ॲन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन और नॉट. म्हणजे खाली दिलेला सिक्वेन्स हा ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही ते सांगायचे होते. मग आपण ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे ते फाईंड कशी करतो दुसऱ्या पद्धतीतून पहिल्या पद्धतीवर करतो म्हणजे त्याला आपले 3. आता 12 - 6 म्हणजे किती 6 मग ह्या दोन पदाचे डिफरन्स कॉन्स्टंट आहे का नाही मग काय लिहू शकतो तुम्ही द डिफरन्स बिटवीन
difference between two terms are not constant. Hence given sequence is not arithmetic progression. हे तुम्ही लिहू शकता. आता सिंपल दुसरा क्वेश्चन काय आहे, राईट द फर्स्ट टू टर्म्स ऑफ अ सिक्वेन्स फॉर इच इज एस एन इज गिवन बिलो. म्हणजे आपल्याला राईट द फर्स्ट टू टर्म म्हणजे आपल्याला पहिल्या दोन टर्म फाईंड करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला काय दिले, एस एनचा एक फॉर्म्युला दिला आहे. आज सिंपल तुम्ही काय शकता, टू फाइंड फर्स्ट टर्म वी पुट, मग फर्स्ट टर्म फाईंड करायचं आपण एन म्हणजे काय पुट करणार, एक. एनच्या ठिकाणी आपण एक पुट केले, एकचा स्क्वेअर किती असणार, एक अधिक एक म्हणजे आपल्या एस वन किती आला, एक अधिक एक किती असणार, दोन. म्हणजे एस वन पहिला असणार आपल्याला दोन. आज सिंपल आपल्याला काय करा, सेकंड टर्म फाईंड करायचं. आपण काय पुट करणार, एन इज इक्वल टू टू, एस टू इज इक्वल दोनचा स्क्वेअर किती असणार आहे, चार आणि दोन अधिक एक. आता चार अधिक दोन अधिक एक किती असणार आहे, तीन. चार तरी किती असणार आहे, 12. आता एस टू आपण फाईंड केला, पण आता आपल्याला काय फाईंड करायचं, सेकंड टर्म फाईंड करायचं. आपण ही बेरीज काढल्या, आता सेकंड टर्म फाईंड करायच्यासाठी आपण काय करणार, फर्स्ट टर्म सेकंड म्हणजे आपण समेशन काढल्या दोन टर्मची, मग फर्स्ट टर्म सेकंड टर्म आपल्याला काढायचं, फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म त्याची बेरीज आहे आपली 12. मग आता सिंपल आपण काय करणार, सेकंड टर्म इज इक्वल टू 12 मायनस फर्स्ट टर्म किती आपली, फर्स्ट टर्म आपली 2 म्हणजे सेकंड टर्म असणार आहे 10. हे तुम्हाला कळले असेल काय सिंपल होते. आता तुम्हाला वाटेल की एस टू आपण काढला की म्हणजे सेकंड टर्म नाही, ही कारण हे दोन पदांची बेरीज आहे. इथे एक पदाची बेरीज आहे, पहिले पद आपले 2 असणार आहे. मग पण ते सेकंड पदाची बेरीज आपण फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म करू काय आपल्याला 12 असे रिअरेंज केलं, आपल्याला सेकंड टर्म मिळाली 10. अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन होता. हा सुद्धा तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये 2017मध्ये 1 मार्क्ससाठी होता. सिंपल क्वेश्चन काय होता, राईट द नेक्स्ट टू टर्म्स ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन हुज फर्स्ट टर्म इज 3 अँड कॉमन डिफरन्स 4. म्हणजे आपल्याला त्यांनी काय दिले, ए इज इक्वल टू 4 आणि डी इज इक्वल टू ए इज इक्वल आपल्याला दिले 3 आणि डी दिले आपल्याला 4. आता ह्याला आपण T1 सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे आपले पहिले पद झाले. तुम्हाला माहिती आहे आपण नेक्स्ट टर्म कशी पण करतो, त्याच्या अगोदरची टर्म प्लस डी करतो. आता त्याच्या अगोदर टर्म किती आहे, 3 + 4 इज इक्वल टू 7. आता आपल्याला T3 एकदा फाईंड करायला सांगितले, काय करणार त्याच्या अगोदरची पद म्हणजे काय ना T2 + डी. T2 किती आपला 7 + डी किती आपला 4 म्हणजे काय ना 11. म्हणजे आपले नेक्स्ट टू टर्म असणार 7 आणि 11. हा क्वेश्चन तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये 1 मार्क्ससाठी होता. आता हा तुमच्या बोर्ड एक्झाममधील हा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन होता, 4 मार्क. हा सिंपल हा क्वेश्चन काय आहे, हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 5 3 डिजिट नॅचरल नंबर्स. म्हणजे आता यांनी सांगितले की ती 3 अंकी संख्या येते, नॅचरल संख्या येत्या, त्यामध्ये 5ने भाग जाणारी संख्या किती असतील हे तुम्ही फाईंड करा. त्यासाठी तुम्ही काय करणार, सोल्युशन. तुम्हाला माहिती आहे पहिली संख्या कुठं चालू होते 100 आणि लास्ट 101 102 आणि लास्ट टर्म किती असणार आहे 999. सिंपल पण आता आपल्याला 5ने भाग जाणारी संख्या करायची. मग 5ने भाग जाणारी संख्या करणार 100 105 110 115 आणि शेवट असणार आहे 995. इथे आपल्याला काय दिले, ए दिले आपल्याला, गिवन काय दिले आपल्याला, ए इज इक्वल टू 100. डी दिले आपल्याला म्हणजे सर्वांचा फरक असणार आहे 5 आणि लास्ट टर्म दिले आपल्याला 995 आणि त्यांनी सांगितले आपल्याला फाईंड कराय 9. हा क्वेश्चन 3 मार्काला आहे. सॉरी, एन इज इक्वल काय असणार आपला, ए आपल्याला फाईंड करायचा आहे. हा सिंपल आपल्याला टी एनचा फॉर्म्युला माहिती आहे. टी एनचा फॉर्म्युला काय असतो, ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता टी एन आपला किती आहे 995, ए किती आपला 100 प्लस एन किती आपला, एन आपल्याला फाईंड काढायचं आहे आणि डी किती आपला 5. आता ही अधिक आहे, तिकडे केलं काय होईल, वजा होईल. 995 मायनस 100 एन मायनस 1 इंटू 5 हे किती येईल 895 एन मायनस 1 इंटू 5. आता सिंपल आपण काय करू शकतो, ही मल्टिप्लिकेशन तिकडे काय गेलं डिव्हिजन होईल. 895/5 एन मायनस 1 इंटू 5. आता काय ना 5 1 5 राहिले 3, 5 7 35, 4 आले 5 5 5 9 45. म्हणजे आपल्याला काय मिळेल, एन मायनस 1 इज इक्वल टू 179. हा सिंपल काय करू शकता, ही -1 आहे तिकडे गेलो काय अधिक, मग काय झालं 180. 179 अधिक 1 असणार 180. म्हणजे 100 ते 999मध्ये 5ने भाग जाणारी संख्या असणार 180. अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन होता. हे सर्व क्वेश्चन आता समाप्त झाले आहेत.
तुम्ही यांचा सर्व नीट अभ्यास करा, कारण हेच क्वेश्चन रिपीट होणार आहेत. त्यामुळे ह्याचा अभ्यास केला तरी सफिशियंट आहे तुमच्यासाठी.